नमस्कार मित्रांनो, मी संदीप स्वागत करतो तुमचा पुन्हा एका नवीन पाठात। चला तर बघूया आजचा पाठ। तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे चांदोबाचा अंगरखा। आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत। पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो, कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। चला तर पाठाला सुरुवात करूया। रात्रीची वेळ होती, थंडी बरीच पडली होती। आभाळात चांदोबा उघडाच फिरत होता। चांदोबा आईकडे गेला आणि म्हणाला, आई आई, मला फार थंडी वाजते, मला एक अंगरखा शिवशील? जवळ बरेच ढग जमले होते। आईने एक पांढरा पांढरा ढग घेतला आणि चांदोबाला एक उबदार अंगरखा शिवला। चांदोबा तो अंगात घालून फिरू लागला। दुसऱ्या रात्री चांदोबा आईकडे रडत गेला आणि म्हणाला, आई, माझा अंगरखा सैल कर, मला तो फार घट्ट होतो आहे। आईने पाहिले तो खरेच आज चांदोबा थोडा मोठा झाला होता। तिने अंगरखा थोडासा सैल करून दिला। त्यानंतर 2 दिवस गेले। तिसऱ्या रात्री चांदोबा फिरून आईकडे रडत गेला आणि म्हणाला, आई, माझा अंगरखा आणखी सैल कर, मला तो फार घट्ट होतो आहे। चांदोबा आज आणखी मोठा झाला होता। आईने अंगरखा आणखी सैल केला। असे 15 दिवस झाले। रोज रात्री चांदोबा मोठा होई आणि रोज आईला अंगरखा सैल करावा लागे। तिसऱ्या रात्री चांदोबा आईला म्हणाला, आई ग, आज मला अंगरखा सैल होतो आहे, जरा घट्ट कर। आईने पाहिले तो खरेच आज चांदोबा जरा लहान झाला होता। आईने अंगरखा घट्ट केला। त्या रात्रीपासून चांदोबा लहान लहान होत चालला। रोज रात्री तो आईकडे रडत जाई आणि आईला त्याचा अंगरखा थोडा थोडा घट्ट करावा लागे। असे 15 दिवस गेले। शेवटी आई फार कंटाळली। तिने चांदोबाचा अंगरखा काढून टाकला। तेव्हापासून चांदोबा आपला आभाळात उघडाच फिरत असतो। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा पाठ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो, कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद।